अ, तर जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मी म्हणजे माझ्या लाईफचा एक इन्सिडेंट तुम्हाला शेअर करणार आहे फक्त, की कसं झालं, की मी आलो म्हणजे वर्क फ्रॉम होम घेऊन आलो. पण माझ्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी चालू लागल्या. मी खूप डिप्रेसमध्ये होतो, की यार माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे? म्हणजे कसं होईल? सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करू? म्हणजे कसं हँडल करणं हे म्हणजे मी फ्रेशर आहे. ठीक आहे. तर आय टीमध्ये खूप काही प्रेशर असते. म्हणजे लोकांना माहीत नसतंय, की म्हणजे खूप काही प्रेशर बी असतात आय टीमध्ये. लोकांना म्हणजे अलग ट्रीट केलं जातं. जसं म्हणजे जशी हरियाणामधले म्हणजे मी हरियाणामध्ये जॉब करत होतो. तर म्हणजे मी आता बी करतोय, पण वर्क फ्रॉम होम आहे. तर मी म्हणजे जेव्हा तिथून निघालो आणि म्हणजे मला सकाळी पुण्यावरून बस होती आणि मी दुसरी बस धरून येणार होतो. पण म्हणजे असं असतं ना, की जेव्हा तुम्ही खूप काही परेशानीमध्ये असता, म्हणजे देव नाही येत, पण ते कोणाला कोणाला तरी पाठवतो. जसं म्हणजे माझ्या लाईफमध्ये एका भैय्याची एंट्री झाली आणि म्हणजे ते माझ्या समोरच्या सीटवरच बसलेले होते आणि संभाजीनगर येईपर्यंत मी बी त्यांना बोललो नाही. कारण की ते मीटिंग वगैरे करत होते आणि मला असं वाटलं की मी त्यांना कसं बोलू. आणि संभाजीनगर आल्यानंतर मी असं ट्राय केलं त्यांना बघ, असं विचारलं की विच कंपनी ब्रो. तर तर म्हणजे त्यांनी सांगितलं XYZ त्यांच्या कंपनीचं नाव, मला बी आठवत नाही आहे. आणि मग मी त्यांना असं असं सांगितलं, म्हणलं माझी कंपनी अशी अशी आहे, मी असं असे प्रॉब्लेम फेस करतोय. तर त्यांनी खूप मला म्हणजे माझी खूप हेल्प केली आणि म्हणजे अशी काही गोष्टी सांगितल्या ज्या की मला खूप हेल्प झालं त्यांच्यामुळे. आणि म्हणजे खरंच म्हणजे की यार जेव्हा आपल्याला खरंच गरज पडते ना, म्हणजे तर देव कोणाला कोणाला तरी पाठवतो. असं नाही की अं, की मी इतकं त्या टायमाला माझ्या माइंडमध्ये खूप काही गोष्टी चालत होत्या. कारण की मी कसं या सिच्युएशनला हँडल करू, पुढं काय करू, पुढं काय होणार, मला काय कळेना. म्हणजे अशा काही खूप गोष्टी माझ्या माइंडमध्ये चालू लागल्या आणि म्हणजे त्या टायमाला त्यांनी माझी हेल्प केली. आणि या व्हिडिओचं एकच कारण आहे की मला त्यांना थँक्स म्हणायचं आहे. आणि थँक्स भैया, तुम्ही खूप हेल्प केली माझ्यासाठी म्हणजे. आणि तुमचं असंच सपोर्ट राहावं माझ्यासाठी. माझ्यासाठी नाही, म्हणजे सगळ्या लोकांसाठी ज्यांनी बी म्हणजे म्हणजे की जे बी लोक प्रॉब्लेममध्ये आहात त्यांना म्हणजे अनोळखी समजून म्हणजे कधी ना कधी तुम्ही म्हणजे काय सांगतात की तुम्ही बी कधी ना कधी कोणाला हेल्प करता न. आपलं आपलं म्हणजे मानव धर्मच आहे की म्हणजे एकमेकाला हेल्प करणं. वसुदैव कुटुंबकम असं आपलं सांगितलं जातं की हा विश्वच आपला परिवार आहे त्याप्रमाणे. आणि त्या भैयाने मला खूप हेल्प केली, त्याच्यामुळं थँक्यू भैया. आणि दॅट्स ऑल.